पोपटराव साळुंखे आणि टीम शिवराज ढाबा यांच्या वतीने शुभेच्छा देतो. तसेच समाजाला विवेक समता आणि सुधारणेच्या दिशेने नेण्याचं ऐतिहासिक कार्य आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेलं होतं. तसेच त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी रोजी सुरू केल्यामुळे आपला महाराष्ट्र राज्यामध्ये 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि पत्रकारिता हे समाजाचं दुसरं नेत्र आहे. समाजातील अनुचित घटनांवरती अंकुश ठेवणे, तसेच समाजाला योग्य दिशेने नेण्याचं काम आणि चुकीच्या कोणत्याही कृत्यास त्यातून काढण्याचं काम हा मराठी पत्रकार बांधव करत असतो. जास्त बोलणार नाही, कसा बसला माझा या धावपळीच्या. त्यामुळं आज जो पत्रकार दिन आहे अचानक आज नगरपालिकेत कार्यक्रमाच्या निमित्त त्यावेळेस लक्षात आलं सगळं घेतल्यानंतर 2-4 पत्रकार दिसले. म्हणजे 2-4 पत्रकारांना शुभेच्छा देण्यापेक्षा सर्वांच्या मिळून शुभेच्छा दिल्या. कुठं तर आज त्यात नेमकं अंगारकी संकष्टी असल्यामुळे म्हणलं आपल्याच इथं शाकाहारी स्नेहभोजन करूया सगळ्यांसोबत असं आज मनात आलं. आज सगळ्यांना इथं सत्कार करण्यासाठी बोलवलं. तर त्याचबरोबर मला एक चांगलं वाटतं की 9 वर्ष गेली 9 वर्ष मी या राजकारणात नव्हतो. त्या राजकारणात 9 वर्ष तुम्ही सर्वांनी मला 9 वर्ष साथ दिली, कायमस्वरूपी राहिली. त्याचं हे फळ आत्ता मला मिळालं आहे आणि ह्यापुढे तुमच्याकडून साथ मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. त्याचबरोबर शिवराज ढाबा आणि पोपटराव साळुंखे यांच्या वतीनं पत्रकार दिनाच्या औचित्य साधून हा जो पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीनं पोपटराव साळुंखे यांचे आभार मानतो. त्यानंतर पोपटराव साळुंखे या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून आले आणि कराडचा मीडिया काही आता आमची मैत्री पूर्वीपासूनची आहे. सौरभ तावरे त्यांची शेजारी आहे आणि आपल्या मीडियाची आणि त्यांची ओळख व्हावी हाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे. खरं तर त्याने आता मनोगत व्यक्त केलं त्याचा कोणा कशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे, परंतु प्रचंड संघर्ष त्यांनी केला आहे. त्या संघर्षाचं फलित त्यांना या पंचवार्षिकमध्ये मिळालेलं आहे. पूर्वीपासून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, स्वर्गीय के डी पाटील साहेब यांच्याची निष्ठा ठेवून पोपटराव साळुंखे यांच्या कुटुंबाने कराडमध्ये राजकारणात आणि समाजकारणात काम केले. यापूर्वी त्यांच्या वतीने विद्याराणी साळुंखे या 2006 साली नगरपालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या. 2011 सालच्या पंचवार्षिकमध्ये त्या निवडून आल्या होत्या. त्याच पंचवार्षिकमध्ये त्यांना लोकशाही आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. 2016 ही पोपटरावने निवडणूक कराड नगरपालिकेची लढवली होती आणि 2001 सालची निवडणूक त्यांच्या कुटुंबातर्फे लढवली होती. यश अपयश असतं परंतु कधी कधी हार मानली नाही आणि सातत्यानं संघर्ष केला, लोकांची सेवा केली. त्याचा परिणाम आणि त्याचं फळ म्हणून आज पोपटराव कराड नगरपालिकेत बहुमतानं निवडून गेले. खरं तर आम्ही पत्रकार म्हणून बोलताना एक निरीक्षण आम्हाला जे जाणवलं, कराड नगर परिषदेची निवडणूक ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला प्रभाग 9 पोपटराव निवडून येणार ही चर्चा संपूर्ण कराडमध्ये होती. त्याच्या पाठीमागं पोपटरावनी मागच्या 5 वर्षामध्ये किंवा मागच्या 10 वर्षामध्ये जे तिथं जनसेवेचं काम केलं किंवा जी तयारी केली त्याच्यामुळं कराडमध्ये कुठेही गेलं तरी 9 नंबरचा निकाल हमखासपणे सांगितला जात होता. हे त्यांच्या परिश्रमाचं फळ आहे. पोपटराव केवळ त्यांना राजकीय वारसा आहे आणि आज नगरसेवक झालेली त्याची बाजू नाही, तर एक यशस्वी नियोजक आहे की आपल्याकडं काही नसताना आपल्याकडं शून्य असताना एक जबाबदारी त्यांनी शिवराज ढाबाची घेतली. नामदेव थोरात ही सगळे आमचे मित्र आहेत. शिवप्रतिष्ठानच्या मोहिमांच्यामध्ये आम्ही एकत्र जातो. नामदेवा हा सगळा ग्रुप आणि हा सगळा ग्रुप एकत्र आला आणि आज
असं शिवराज डाबा सांगतो, परंतु राज्यभरात शिवराज डाबामुळं कराडची ओळख झाली. त्यानंतर शिवराज डाब्यामुळे चवीच्या बाबतीत आणि गुणवत्तेच्या बाबतीत अन्नसेवेचं काम केलेलं आहे आणि शिवराज डाबाची राज्यात शाखा पसरलेल्या आहेत. यात पण त्यांच्या सचोटी आणि प्रामाणिक सेवेचं ते फळ आहे आणि शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये आज शिवराज डाबाची मोठी ओळख राज्यभरात निर्माण झालेली आहे. अजूनही शिवराज डाबाच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो आणि पत्रकार दिनानिमित्त तुम्ही आम्हाला सर्व पत्रकारांचा सत्कार केला याबद्दल आपलं आभार मानतो. यानंतर दैनिक गणेश दादा हा समोर मोरे सर आपले हो समोर बघा फक्त गणेश भाऊ हा समोर बघा. यानंतर समोर हा समोर मेहरबान हा समोर विशाल पाटील मेहरबान समोर सुरेश दुबल केलं घ्या माऊली समोर नावाचा विषय नाही जावा तुम्ही हा समोर हा समोर हा एक राहू दे मामा समोर काय व्हिडिओ आहेत अरे कोण राहिले अजून किती आता हो आहेत समोर हा समोर आहे कायला समोर हा मोरे सर मामा इकडे बघा समोर 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 इकडे समोर